शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी राज्य यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत शेवगा पिकामधील पहिला जो काही भेसळ डोस आहे त्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला प्रति एकरसाठी जे काही 17-17 NPK आहे त्याच्या 2 बॅग लागणार आहेत 50-50 किलोच्या. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हे मायक्रोन्यूट्रिएंट्सचं मिक्सचर आहे. हे तुम्हाला प्रति एकरसाठी 10 किलोची एक बॅग प्लस त्याच्यामध्ये जी काही सल्फर आहे हे सल्फरची जी काही बॅग आहे ती 10 किलोची आहे ही प्रति एकरसाठी एक प्लस त्याच्यामध्ये ही जी काही बॅग आहे तर याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, बॉरॉन आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, एवढे घटक आहे त्याच्यामध्ये. तर याची ही एक 50 किलोची बॅग. तर आपला टोटल जो काय आहे तो 170 किलोचा भेसळ डोस होत आहे आणि प्रति एकरसाठी आपण एवढा भेसळ डोस जो आहे तो टाकणार आहे. आता याच्यामध्ये आपण जर वेगवेगळे घटक जर पाहिले तर याच्यामध्ये अजून हे 17-17 जे काही खत आहे तर याच्यामध्ये अजून वेगवेगळे घटक आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत आणि हे जे काय हे सर्वांचं मिक्सचर आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आपण हे तुम्हाला याचं मिक्सचर कशा प्रकारे करायचं आहे हे तुम्हाला सांगूया. तर आपण सर्वात प्रथम ही बॅग जी काय ती उचलून घेऊया. तर या ठिकाणी जी काही दुसऱ्याची टेक्निक आहे ते तुम्हाला लेफ्ट साईडनी कट करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये सर्व तुम्हाला एक उचलून येतं. या अशा प्रकारचं जर तुम्ही उचलून घेतलं तर तुम्हाला म्हणजे गोण्याचे फाट निघून येतात. तर या ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करणार आहे. हे अशा प्रकारचं मिक्सचर करायचं आहे. आता हे आपण एक छोटंसं गमेला घेऊन यामध्ये हे भरून घेऊया. आपल्या जे काही शेवग्याचे झाडं आहेत त्यामध्ये हे आपल्याला घालायला. तर ते शेवग्याच्या झाडामध्ये कसे आपल्याला टाकायचं आहे त्याबद्दल पण आपण तुम्हाला सांगूया. आणि ह्या खतामधील जे काही असे बारीक बारीक ढेपाड असतील हे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत हाताने सर्व. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे काही आपलं छोटाले शेवग्याचे झाडं आहेत त्याला असं तुम्ही सर्वात प्रथम आपल्याला हे गोल राऊंड करून घ्यायचं आहे. आपण हे जे काही खत आहे हे बांगडी पद्धतीने घालणार आहोत. म्हणजे हे असं गोल केल्यानंतर झाडाला चारही बाजूने तुम्हाला हे खत त्यामध्ये असं टाकायचं आहे. हे असं गोल टाकल्यानंतर हे तुम्हाला जे काही खत आहे ते बुजून घ्यायचं आहे आणि बुजून घेतल्यानंतर तुमच्याकडे ओला असेल तर चांगलं आहे, नाही तर तुम्ही ड्रिपने अथवा पाणी जे काय तुमचं ओपन असेल तर ओपन देऊन याला एक पाणी द्यायचं आहे. म्हणजे हे विरघळत आहे आणि ते ओलं झाल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे जे काय ते त्याच्यामुळं जे काय ते शोषण करत आहे. तर हे झालं आपला आजच्या व्हिडिओमध्ये शेवगा पीक जे काय त्याचा पहिला भेसळ डोस. आता याच्यानंतरचे जे काही डोस आहेत, फवारणी आहेत, जे काही नियोजन आहे ते तुम्हाला आपण सांगणारच आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ हा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ भेटू.